ले लिया तुम टेंशन मत लो उसके, गाड़ी लेके आओ यहाँ पे। ले लिया तुम टेंशन मत लो उसके, गाड़ी लेके आओ यहाँ पे। साइड 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 सगळ्यात प्रथम आपण असं सुरुवात ज्यावेळेस केली त्यावेळेस ओबीसीचं असणारं आरक्षण हे असणारं धोक्यामध्ये अशी असताना परिस्थिती आत्ता आपण असणारा बघतो की SC STचं जे आरक्षण आहे ते पण धोक्यात आहे हे असणारं लक्षात घेतलं। इथला मातंग समाज जो आहे की त्याची मागणी होती की वर्गीकरण झालं पाहिजे, त्या वर्गीकरणाच्या आपणही त्याच्या बाजूने आहोत, नाही असं नाही, पण हे वर्गीकरण झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करायची असेल तर SC मधला इतर वर्ग जो आहे ज्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला, चर्मकार समाज सोडला, तर उरलेल्यांनी या निर्णयाचा फायदा घ्यायचा असेल तर त्यांनी असणाऱ्या आपल्या मुलाला
शाळेमध्ये टाकलं पाहिजे, शिकवलं पाहिजे आणि त्या पदाला लागणारं असणारं जे शिक्षण आहे ते त्यांनी घेतलं पाहिजे, हे लक्षात घ्या. नाही तर अन्यथा तुला नाही मा नाही घाल कुत्र्याला अशी असणारी अवस्था होण्याची शक्यता आहे. मित्रो, वेगवेगळ्या पद्धतीने असणाऱ्या आरक्षणावरती हमला होतोय अशी परिस्थिती आहे. वेगवेगळ्या पद्धती सुप्रीम कोर्टामार्फत राजकीय आरक्षण ओबीसीचं जे आहे, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायती, इथले सगळे आरक्षण थांबलेले आहेत. इथली सगळी आरक्षणं जी आहेत ती थांबली. का थांबली आहे? तर सुप्रीम कोर्टाने म्हटलं की आकडेवारी नाही, ओबीसी किती टक्क्यामध्ये आहेत आणि टक्केवारी नसल्यामुळे त्याची अंमलबजावणी करायचं थांबून गेलं. आणि म्हणून आपण बघत असाल की 3 वर्ष झाली तरी या सरकारमध्ये ताकद नाही, हिंमत नाही की सुप्रीम कोर्टाचा निर्णय की ओबीसीला डावलून नगरपालिका, महानगरपालिका इलेक्शन घ्याव्या, ही त्यांची ताकद नाही. हे राजकीय नेतेच नाही, ही पहिल्यांदा मी म्हणतो. हे आपापल्या जातीचे नेते आहेत आणि हे आपापल्या जातीचे नेते असल्यामुळे सार्वत्रिक प्रश्न असला की त्याला निर्णय घेता येईल. कालपासून आपण बघतोय की 2दा शरद पवार आणि एकनाथ शिंदे भेटले. कशासाठी भेटले? तर मराठ्याच्या आरक्षणाच्या संदर्भात भेटले. आज तुमची भेट काय झाली, तुमची चर्चा काय झाली ती तर सांगा. भेटीतली चर्चा नाही, पण भेट झाली. भेट झाली म्हणजे मराठ्यांना आशा झाली की शरद पवारांनी त्यांना गुगली दिली आणि शरद पवार आता आपल्याला आरक्षण देणार. चार 5 दिवसानंतर मग हीच आशेचं निराशा होते, अशी असताना परिस्थिती आहे. माझं ओबीसीचं सांगणं आहे की आतापर्यंत आपण सामाजिक रीत्यानेच कामकाज करत राहिलो, राजकारणामध्ये कधी आपण आलो नाही. पण यावेळेस 90 साली केलं तसं आता नका. आम्ही सगळे मंडळसाठी भांडत होतो आणि इथला असणारा ओबीसी कमंडल्स बरोबर होता. अयोध्येतल्या मस्जिद पाडण्याच्या ह्याच्यामध्ये पुन्हा आपली फसगत करून घेऊ नका. पुन्हा फसगत गेली तर तुम्हाला आरक्षण कधीच मिळणार नाही, हे लक्षात. विधानसभेच्या अगोदर आरक्षणाला धोका नाही, विधानसभेच्या नंतर आरक्षणाला धोका आहे. SC STच्या आरक्षणाला धोका हा कालच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयातून सुरुवात झाला. कालच्या निर्णयातून सुरुवात झाली. माझ्याकडे आकडेवारी आहे. किती आतापर्यंत टक्केवारी घडली आहे तिची आकडेवारी आहे. त्या आकडेवारीप्रमाणे
म्हणजे जजमध्ये आदिवासींचं प्रमाण हे 1.3%, म्हणजे 2% सुद्धा नाही अशी असणारी परिस्थिती आहे. SCचं प्रमाण ज्युडिशरीमध्ये 2.8 म्हणजे 3% सुद्धा नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि तिथे क्रिमी लेअर लावण्यात आला अशी असणारी परिस्थिती आहे. म्हणजे जे होतं ते काढून घेण्यात आलं आहे अशी परिस्थिती आहे. मी त्याच्याशी आपण नंतर बोलू. पण ओबीसीने आता एक लक्षात घेतलं पाहिजे की ओबीसीची टक्केवारी सुद्धा मी सांगतो किती आहे. ओबीसीची टक्केवारी जी आहे ज्युडिशरीमध्ये ती 11% आहे. आणि त्या 11% म्हणजे मॅजिस्ट्रेट ह्याच्यामध्ये जी आहे ती त्याच्यामध्ये 90% आहे. म्हणजे वरच्या ह्याच्यामध्ये फक्त 2% अशी असणारी परिस्थिती. आणि म्हणून ओबीसीला माझं सांगणं आहे की आता सावध नाही राहिला तर हातातलं सगळं नक्की जाईल, सगळंच जाईल. याचं कारण की तुम्ही लढायला तयार नाही आहेत, याचं कारण की तुम्ही वाचवायला तयार नाही आहात. मंचकावर बसलेली मंडळी आहेत, मी त्यांना आवाहन करणार आहे की 3 महिने घरात बसायचं नाही. ओबीसीला असं वाटतं की तो इथल्या हिंदू धर्मातला असताना रक्षण करताय. कदाचित आहे, मी नाही म्हणत नाही, पण रक्षण करता होण्यासाठी सत्ताधारी व्हावं लागतं हे पहिल्यांदा आहे. नाहीतर जो सत्ताधारी हिंदू आहे, सवर्ण सत्ताधारी हिंदू आहे, तो आपल्याकडे येतो आणि सांगतो त्या मियाभाईसारखा, मौलवीसारखा, इस्लाम खतरे में. काय सांगतो मौलवी? इस्लाम खतरे में. तुम्ही एकदा त्या मौलवीला विचारलं, एक तो सामने बैठने वाले जो है या आप दोनों में से इस्लाम छोड़ने वाले हो क्या? तो तोबा तोबा कैसे बात कर रहे हो? तुम्ही त्यांना म्हटलं तोबा तोबा नहीं, तुम आप जब कह रहे हो कि इस्लाम खतरे में है तो इसका मतलब है एक तो आप या सामने वाला इस्लाम को छोड़ने के लिए तैयार है. जब आप छोड़ने के लिए तैयार नहीं तो खतरा कहाँ से आ गया? तसं मी इथल्या असं ओबीसीला विचारतो की आपल्या घरातला असताना देवाला आपण काही काढणार नाही. वाढ वडिलांचं असताना जे पूजा अर्चा चालते ती आपण तशीच करणार आहोत. आणि मग खतरा कुठला? हा खतरा कुठला? तर हा खतरा आपण लक्षात घ्या की धर्मावरती नाही, हा खतरा तुमच्या आरक्षणावरती आहे हे लक्षात घ्या. हे जे सांगतात धर्म खतऱ्यामध्ये आहे त्यांना पहिल्यांदा विचारा की तुम्ही जरांगे पाटलांच्या बाजूने आहात की आमच्या बाजूने आहात. जरांगे पाटलाची मागणी काय आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, ही त्यांची मागणी आहे. आणि ओबीसी असं म्हणतोय की या मागणीला आमचा विरोध आहे, कारण का आम्ही असताना मराठ्यांना आमच्या ताटामध्ये घ्यायला तयार नाही. तुम्हाला वेगळं ताट त्यांना करून द्यायचं असेल तर द्या. मग या मागणीच्या पाठीमागे RSS का उभी नाही? या मागणीच्या पाठीमागे असताना हिंदू महासभा का उभी नाही? विश्व हिंदू परिषद का उभी नाही? बजरंग दल का उभा नाही? हा प्रश्न आपण विचारणार आहात की नाही? जर ओबीसी हिंदू आहे तो हिंदूचं रक्षण करत असेल, तो रक्षण करत असेल तर मग तुम्ही आमचं रक्षण का करत नाही? इथे मग तुम्ही आम्हाला वाऱ्यावरती का सोडताय? इथे तुम्ही आम्हाला वाऱ्यावरती का सोडताय? हा ओबीसीने आता असताना प्रश्न विचारायला लक्षात घेतलं पाहिजे, विचारलं पाहिजे.
तरच त्यांना उत्तर मिळेल अशी असणारी परिस्थिती. या विधानसभा निवडणुकीमध्ये ओबीसीकडे दोन गोष्टी, आरक्षण वाचवायचं की धर्माला मतदान. कोणाला मतदान द्यायचं? मी इथल्या ओबीसीला विचारतो, कोणाला मतदान द्यायचं? आरक्षणासाठी मतदान करायचं की धर्मासाठी मतदान करायचं? आता हा आरक्षणासाठी आहे तर गावोगावी जाऊन आपण सर्व प्रचार केला पाहिजे की आपलं मत यावेळेस आरक्षणासाठी. गावोगावी जाऊन आपण असा प्रचार केला पाहिजे की यावेळेस माझं मत आरक्षणासाठी. आता इथे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की कुणबी म्हणून सुद्धा ओबीसी आहे. तो ओबीसी आहे बरोबर, आरक्षणासाठी तो कुणबी होतो. पण त्याला आपण असं विचारलं पाहिजे की उद्याची जी नवीन विधानसभा येणार आहे त्या विधानसभेमध्ये आरक्षणाला धोका आहे हे आपण लक्षात घ्या. तो धोका काय आहे? काय शरद पवार असं म्हणून गेले की 225 समाजाचे आमदार आम्ही आणू. समाजाचे म्हणजे काय होणार की उद्याच्या परिषदेमध्ये एक शक्यता जी आहे की मराठा हा ओबीसी मध्ये अंतर्भूत करून त्याला आरक्षण दिलं म्हणून ठराव होऊ शकेल. किती मला शक्यता कमी दिसते, पण सुमटी वाचून ठोकला गेला हे राजकारण आपण समजून घ्या. इथल्या ओबीसीने काहीतरी जळते. इथल्या ओबीसीने मराठा समाजाला कधी चॅलेंज केलंय का? आमदारकीमध्ये, खासदारकीमध्ये, सहकारी चळवळीमध्ये तर नाही, कधीच केलेलं नाही. जरांगे पाटलाच्या निमित्ताने, जरांगे पाटील यांच्या निमित्ताने हा जो गरीब मराठा आहे की ज्याला मी रयतेचा मराठा म्हणतो, आणि सत्तेतला मराठा जो आहे तो 169 कुटुंब महाराष्ट्रातली सत्ता आहे ते निजामी मराठा. या निजामी मराठ्याने गेले 40-50 वर्ष सत्ता आपल्या काबीज ठेवलेली आहे आणि सत्ता काबीज ठेवून या गरीब मराठ्याला जे आहे दाबण्याचा प्रयत्न केला. आता तो उठाव करतोय. तो उठाव करताना ते ओबीसीला त्याने डिवचलं की मला आरक्षण पाहिजे, तुझ्यातून आरक्षण पाहिजे. मी जरांगे पाटलाचं आभार मानतो की त्यांनी ही मागणी मागितली. त्यांनी ही मागणी मागितली म्हणून त्याचे जाहीर आभार मानतो. त्यांनी ही मागणी मागितली नसती तो ओबीसी राजकीय दृष्टिकोनातून जागृत झालाच नसता. आणि त्याची मान कधी कापल्या गेली असती हेही त्याला कळलं नसतं. तेव्हा जरांगे पाटलांनी जागृत केलं, ओबीसी जागृत झाला आणि आता तो म्हणतोय की मी माझं आरक्षण वाचवणार. चांगली गोष्ट. पण हे भांडण आपण लक्षात घ्या. मी म्हणतोय की इथला असणारा ओबीसी जो आहे तो कुर्बानीचा बकरा आहे. तो कुर्बानीचा बकरा आहे. तो कोणासाठी कुर्बानीचा बकरा आहे तर श्रीमंत गरीब मराठा. या गरीब मराठा जो आहे तो थोडंसं मला असताना
ताकदवर होऊ द्या, याला उलटून लावल्याशिवाय राहणार नाही. आणि ती ताकद येण्यासाठी तो ओबीसी मध्ये यायला बघतो. मित्रो, आणि या निजामी मराठा श्रीमंत मराठ्याने नवीन डाव त्या ठिकाणी टाकला, आणि तो म्हणजे की विधानसभेनंतर ओबीसीची जी मागणी आहे की जात न्याय जनगणना झाली पाहिजे, ती ताबडतोब मान्य करतील. ती ताबडतोब मान्य करतील आणि ताबडतोब मान्य करून तिची अंमलबजावणी करतील. पण त्याच ठरावाबरोबर अजून एक ठराव केला जाईल की जात गणनेची आकडेवारी जोपर्यंत येत नाही, आणि आकडेवारी येत नाही तोपर्यंत टक्केवारी कळत नाही, आणि टक्केवारी जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाला हे सभागृह स्थगिती करते. हे सभागृह स्थगिती करते. आरक्षणाचं काय झालं? बट्ट्याबोळ झालं. कोर्टातून असणाऱ्या ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती आहे की नाही आहे? आहे की नाही आहे? आहे ना. तोच मार्ग अवलंबला जाईल. मला काही महाभाग बघतात की आपण कोर्टामध्ये जाऊ. म्हटलं निश्चितपणे जाऊ, पण म्हटलं आपल्याला कोर्ट जे आहे, माझे झारखंडचे असणारे मुख्यमंत्री शिबू सोरेन ते एका काळी आमच्या बरोबर लोकसभेमध्ये होते. नरसिंहरावचं सरकार होतं, पाडण्यावरती आम्ही आणलं होतं. नरसिंहरावनी ह्या शिबू सोरेनला हाताशी धरलं, त्याच्या अकाउंटमध्ये पैसे टाकले, त्यांनी मतदान सरकारच्या बाजूने केलं. एक महाभाग सुप्रीम कोर्टात गेला, कोर्टाने SIT बसवली, पैसे मतदान याचं जोडला. पण कोर्ट काय म्हणाला, आम्ही काहीच करू शकत नाही. कोर्ट म्हटलं आम्ही काहीच करू शकत नाही. याचं कारण की सभागृहातलं जे कामकाज आहे ते कोर्टाच्या बाहेर आहे. ते कोर्टाला अधिकार नाही तपासण्याचा, आणि म्हणून आम्हाला उघड्या डोळ्यांनी दिसत असलं तरी आम्हाला आंधळं व्हावं लागतंय आणि ती फेटाळण्यात. उद्या ठरावाचं तेच होणार आहे की सभागृहाचा ठराव आहे, आम्ही त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही, आणि तुम्ही बघून घ्या, अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून आरक्षण वाचलं पाहिजे यासाठी ओबीसीकडे आम्ही असं एक टार्गेट दिलेलं आहे. आतापर्यंत किती ओबीसीचे असणारे आमदार झाले आपण बघितलं का? किंवा या आत्ताचे जे सभागृह डिझॉल्व्ह होईल त्याच्यामध्ये किती ओबीसीचे आमदार आहेत? कोणाकडे आकडेवारी आहे का? आकडेवारी आहे का? नाही, आकडा विचारतो ह्याच्यासाठी की ओबीसीचे आमदार आहेत किती? 288 पैकी 11. उद्या समजा ठराव मंजूर करायचा असेल तर किती मतदान लागेल? ठराव मंजूर करण्यासाठी किती आमदार लागतील? 145. तेव्हा ओबीसीचं असणारं आता टार्गेट असलं पाहिजे की आपल्याला 145 आमदार असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. हा 145 आमदाराचा निवडून आणायचे असेल तर पहिल्यांदा 100 आमदार हे आपण ओबीसीचे आणले. 100 आमदार आपण ओबीसीचे आणले पाहिजेत. मी जसं म्हणालो की इथला असणारा कुणबी आरक्षणासाठी ओबीसी,
पण विदर्भाच्या आंदोलनामध्ये हा कुणबी सहभाग नाही. तो मग कुणाच्या इशाऱ्यावरती चालतो? तर पश्चिम महाराष्ट्राच्या पाटलाच्या इशाऱ्यावरती चालतो. तो पश्चिम महाराष्ट्राच्या पाटलाच्या इशाऱ्यावरती चालतो. तेव्हा कुणबी म्हटला मी ओबीसी आहे असं जर म्हटला तर त्याला पहिल्यांदा विचारा की बाबा तू मतदान कोणाच्या बाजूने करशील? पाटलाच्या बाजूने करशील की आपल्या बाजूने करशील? मराठीच्या बाजूने करशील की आपल्या बाजूने करशील? कदाचित नाही. माझ्याकडे अनेक जणांनी ती व्यक्त केली, मी आपल्यासमोर ती व्यक्त केली. कुणबी समाजाचा सुद्धा ओबीसी म्हणतो विदर्भातला, पण तो आपल्याबरोबर लढ्यामध्ये येत नाही. उद्या ह्या लढ्यामध्ये आला नाही तर काय करायचं? त्याच्यामुळे याच्यापासून आपण सावध राहणं हे महत्वाचं असं मी त्या ठिकाणी मानतो. की 100 आपण उरलेले 45 आणायचे. SC STच्या आरक्षणाच्या जागा किती याची आपल्याला माहिती आहे का? SC STच्या आरक्षणाच्या जागा किती आहेत याची आपल्याला जाणीव आहे का? किती आहे? दोन्ही मिळून मी विचार 57 आहेत. 57 आहेत. आता 145 हा जर गाठायचा असेल तर एक लक्षात घ्या की जसं ओबीसी गाठायला बघतोय तसं जरांगे पाटील सुद्धा गाठायला बघणार, शरद पवार सुद्धा गाठायला बघणार. जरांगे पाटील आणि शरद पवार हे सुद्धा 145 आकडा गाठायला बघणार आणि त्यांचा डोळा हा या आरक्षित जागेवरती राहणार. आता आरक्षित जागेमधला जो निवडून येईल तो कोणाच्या ताब्यात राहील? त्याला ज्याने मतदान केलंय त्याच्या तो ताब्यात राहील. आता ओबीसीना या 57 जागा आपल्या ताब्यामध्ये घ्यायच्या आहेत, तर ओबीसीने झाडून पुसून या 57 आरक्षित उमेदवार जे आहेत त्याला आपण मतदान केलं पाहिजे. झाडून पुसून आपण मतदान त्याला केलं पाहिजे. म्हणजे मग तो सांगेल की मला ओबीसीने मतदान केलेलं आहे, मला त्याच्या बाजूने उभं राहायला पाहिजे. त्याला पाटील मराठा समाजात निवडून आले तर तुम्हाला मराठ्यांनी निवडून आले म्हणून मला तिकडनं मतदान करावं लागेल का? तसा त्याचा ओबीसीच्या आरक्षणाशी संबंध नाही. आरक्षण या तत्वाशी त्याचा संबंध आहे, पण ओबीसीच्या आरक्षणाची संबंध नाही. आणि मग उद्याच्या ह्या ओबीसीच्या आरक्षणाची संबंध नाही. आणि मग उद्याच्या ह्या व्यवस्थेमध्ये आरक्षण हा सगळ्यात मुद्दा आलेला आहे. या आरक्षणाचा सगळा मुद्दा जो आहे तो आपल्या बाजूने लागेल हे आपण त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे. मित्रो, ओबीसीने या अगोदर कधीही आपली राजकीय ताकद कधीच दाखवली. माळी समाजाचे मेळावे झाले का? झाले. धनगर समाजाचे झाले का? झाले. वंजारी समाजाचे झाले का? तर झाले. बंजाऱ्याचे झाले का? झाले. इतरांचे झाले का? तर झाले. पण ते समाजाचे मेळावे होते, ते सगळे समाजाचे मेळावे होते आणि समाजाची आपण जाणीव करून दिली. आपण समाजाची जाणीव करून दिली. समाजाची जाणीव ही राजकीय जाणीव नाही हे आपण लक्षात घ्या, ती सामाजिक जाणीव आहे. आता राजकीय जाणीव आपल्याला करून द्यायची असेल, राजकीय जाणीव आपल्याला जर करून द्यायची असेल तर आपण एक लक्षात घ्या, राजकीय जाणीव आपल्याला जर करून घ्यायची असेल तर ओबीसी एक टवला आहे, एकत्र आलेला आहे आणि तो आता आरक्षण वाचवायला निघालेला आहे. हा संदेश जाणं महत्वाचा भाग आहे. मित्रो, 7 ऑगस्टला
आरक्षण बचाव यात्रेचं सभेमध्ये रूपांतर होतं, जाहीर सभेमध्ये रूपांतर. आणि 7 ऑगस्ट हे ज्याला आपल्याला म्हणता येईल की मंडल आयोगाचा दिवस आहे. विश्वनाथ प्रताप सिंग यांनी या दिवशी मंडल आयोग लागला. किती ओबी संघटनाने तो दिवस साजरा करतो आपण, तर आपण नाही करत. अनेक ओबीसी संघटनांना आपल्याला आरक्षण कुठल्या दिवशी मिळाले ह्याची सुद्धा जाणीव. मित्रो, उद्याच्या पिढीचा प्रश्न आहे. तुम्ही आम्ही तर शिक्षणाकडे आता कॉलेजकडे जाणार आहेत का? इथे बसलेले आहेत किती जण कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणार आहेत? हात वरती करा. नाही. किती जण नोकऱ्या करणार आहात तेवढं सांगा. आपलं वय होऊन गेलेलं आहे. आपण आपल्यासाठी लढत नाही आहोत, तर आपण येणाऱ्या पिढीसाठी लढतोय. त्याचे अधिकार, संविधानिक अधिकार शाबूत राहिले पाहिजे याच्यासाठी आपण लढतो. जसं आपल्यासाठी आपली पिढी, अगोदरची पिढी लढली आणि त्याची आपण फळं खातोय. आपल्याला असणारं त्यांनी लावलेलं झाड जे आहे, त्या झाडाला पाणी घालायचं आहे, खत घालायचं आहे, ते झाड जगवायचं आहे, जेणेकरून पुढची पिढी फळं खात राहील हे आपल्याला पाहायचं आहे. आणि ती फळं त्यांना मिळत राहावी हे जर आपल्याला वाटत असेल तर 7 ऑगस्टला आपण औरंगाबादला निश्चितपणे पोचा आणि आरक्षण वाचूया, एवढंच आपण तिथे शपथ घेऊ. आणि मी आपली रजा घेतो. जय भीम. मराठा